श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1359व्या भागाचे मी पठण करीत आहे। आज पौष शुद्ध तृतीया व चतुर्थी, रविवार दिनांक 14 जानेवारी 2024। उपदेशामृत संग्रह भाग 5 या ग्रंथातील श्री गुरुपौर्णिमा तारीख 18 जुलै 1989 या दिवशी परमपूज्य गुरुदेवांनी दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाचे पठण सुरू आहे। यामध्ये परमपूज्य गुरुदेव आपल्या प्रासारिक वाणीतून अनुग्रह आशीर्वाद संदेश देताना पुढे म्हणतात, पुण्याहून असे गृहस्थ येऊन मला भेटले होते। आले, माझ्यासमोर बसले। समोर बसल्यानंतर मी त्यांना विचारलं की तुम्हाला काय विचारायचे? तर म्हणाले, काही नाही विचारायचं। असं एकदा झालं, दोनदा झालं। आता नवीन आलेला मनुष्य समोर बसल्यावर माझ्या ते लक्षात आलं की यांना कोणीतरी सुचवले। मग हळूच त्यांना मी विचारलं की तुम्हाला काही कोणी सूचना दिली आहे का? तर म्हणाले, हो। मग काय सूचना दिली? ते म्हणाले की जयंतराव फाटकांनी असे सांगितले की त्यांच्यासमोर जाऊन बसायचं, आपण काही बोलायचं नाही, ते बोलतील ते आपण ऐकायचं। असं प्रत्येकाच्या मनातलं ओळखायला लागलो तर लोक मला तपस्वी न म्हणता मनकवड्या म्हणतील। तेव्हा अशी भावना आपल्या गुरूंविषयी कधीही ठेवू नये। आपल्या अंतःकरणात सद्भाव असावा। आम्ही जर विचारलं कशासाठी आलात, तर मी नमस्कार करण्यासाठी आलोय। त्याची एवढी मोठी शक्ती असते की ते शक्तीच्या द्वारे ते सगळं जाणतात। मी तुमच्याशी बोललंच पाहिजे असं कुठेही संकट ठरलेलं नाही। त्यांच्या संगतीने, त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या शक्तीने तुमचं जर कल्याण होत असेल तर तुम्ही भक्तीने स्थिर होणं हे तुमचं काम आहे। पळणाऱ्या भक्ताला दम लागतो, बसणाऱ्या माणसाला दम लागत नाही। तेव्हा ही गोष्ट फार महत्त्वाची आहे की धावाधाव कुठेही करू नका। आणि ही धावाधाव जर तुम्ही केली तर तुम्हाला माझ्याशी बोलता येणार नाही। काय सांगायचं ते समजत नाही। येऊन अगदी स्थिर बसा। शंकराचार्यांनी स्तोत्र केलेले आहे, ज्याचं आपण नेहमी पठण करतो। त्यांनी त्यात उल्लेख केलेला आहे, गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशया। जर गुरुनी त्याविषयी मौन धरलं असेल तर तुमचा संशय नाहीसा व्हायला पाहिजे, तुमची इच्छित मनोकामना पूर्ण व्हायला पाहिजे, असा हा त्यांनीच दिलेला आशीर्वाद आहे। आपला धर्म एवढा मोठा आहे, साक्षात परमेश्वराला गुरुचं रूप धारण करून या भूमीवर येऊन अनेकांना ज्ञान शिकवावं लागलं। ही परंपरा सुरू केली। ही परंपरा अखंडत्वाने आजही चालू आहे। आणि तत्सम त्या दर्जाचे, त्या परंपरेचे पुरुष आजही निर्माण होतात आणि त्यांचाही दर्जा तेवढाच असतो। तुमच्यावर मुख्य जबाबदारी कुठली आहे तर अधिकाधिक निसंशय कसं होता येईल, मनाला शांतता कशी लाभेल, मनाला आनंद कसा मिळेल। पैसा मिळणं न मिळणं याकडे फारसे लक्ष देऊ नका। आणि पैशाचा गुणधर्म असा आहे की तो किती जरी मिळाला तरी तो दुसऱ्याच्या मानाने अपुराच आहे। आपोआपच असं वाटतं की समोरचा शेठजी बराच मोठा दिसतोय, त्या मानानं आपण लहानच आहोत। तेवढ्यानं नाही झालं तर मग तो परगावचा शेठजी येतो, तो आपल्यापेक्षा मोठा आहे, ते आता सोडून द्या। माझ्या संगतीत आल्यानंतर तुम्ही धंदा व्यवसाय करू नका असं मी म्हणत नाही, तो अवश्य करा। पण ज्यांची आपली भेट झाली आहे त्यांच्यापासून आपला फायदा अवश्य करून घ्या। हा फायदा करून घेणं म्हणजे त्यांची कृपा संपादन करणे आणि त्यांच्या कृपेचा प्रत्यक्ष अनुभव घेणं। अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या तुम्हा लोकांना अजून समजल्या नाहीत। पण ही स्थितीच अशी आहे की याला सहज स्थिती असं म्हणतात, की
ज्यांना आशीर्वाद देताना नुसतं जरी हो म्हटलं तरी काम होतं. आणि ह्या सहज स्थितीचा तुम्ही लोकांनी अनुभव घेतला पाहिजे. पुष्कळ वेळा अशा गोष्टी तुम्हाला वाटतात की यांनी हो म्हणावं, यांनी तारीख बघून द्यावी, मुहूर्त काढून द्यावा. मी काही भटजी स्वरूपाचा नाही. सामान्य माणसाच्या याच अपेक्षा असतात. आता ज्यांना बऱ्याच मुली आहेत ते विचारतात की मुलीचे स्थळ कुठल्या दिशेला पाहू. आम्ही सांगतो चारही दिशेला जा. त्यांचा सद्भाव म्हणा, त्यांची योग्यता म्हणा, किंवा त्यांना समजत नाही यापैकी काही म्हणा, पण चारही दिशेला जा म्हटल्यावर तो जरा चमकून माझ्याकडे बघतो. यांना मी बोललेलं समजलं नसावं बहुतेक. मग आम्ही काय करतो, हाताने सांगतो चल. ज्यांना आपल्या गुरूंचं महिमान कळत नाही त्यांना काय म्हणावं. वास्तविक त्यांच्या मनात असा एक परिपक्व भाव पाहिजे. आपण एकदा त्यांच्या कानावर घातलं, आपला विषय मिटला. जर आपलं सर्वस्व ते आहेत म्हटल्यानंतर आपण स्वतः काही आहे हे दाखवायचं तरी काय कारण. तेव्हा तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी असा आशीर्वाद देतो की तुम्हा सर्वांच्या पाठीमागे माझी शक्ती आहे. तुमच्या सर्वांच्या पाठीमागे माझे आशीर्वाद आहेत. फक्त तुम्ही तुमच्या भावामधून स्थिर व्हा. कुठेही कोणाला भेटू नका, कोणाकडे जाऊ नका, कोणाला प्रश्न विचारू नका. कुठेही सत्पुरुष भेटले तर त्यांना नमस्कार करायला कुठलीही हरकत नाही. पण ही परंपरा अशी आहे की या परंपरेला सोडून जर मनुष्य अन्य मार्गाला गेला की त्याला त्याचं शासन होतं. एखादं उदाहरण नाही, अनादी कालापासून हेच चालत आलेलं आहे. तेव्हा तुम्ही आणखीन स्थिर व्हा. भक्ती परंपरेने करा. परमेश्वराचं चिंतन केल्याशिवाय एकही दिवस जाऊ देऊ नका. परमेश्वराचं रूप असं आहे बघा की मानवी देहाला त्याची आठवण झाली तरच त्या मानवी देहाचं सार्थक होतं. जर मानवी देहाला त्याची आठवण झाली नाही तर मानवी देह हा नाश पावतो. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनीनो, याच आशीर्वादाच्या श्रवणासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.